वाटतील प्रवेश घेणार आहेत आपल्यामध्ये. शिवसेनेचे बरेच लोक प्रवेश घेणार आहेत. आज जगदीश पुरोहित, गजानन, आवाज बढ़ाओ, माइक का आवाज बढ़ाओ. हॅलो हॅलो, सर्वांना विनंती आहे, कृपया रस्त्यासमोरील मार्ग मोकळा करा. सर्व पदाधिकाऱ्यांना गाडीच्या पुढे चला, गाडीच्या पुढे चला, कृपया सर्वांना विनंती, गाडीच्या पुढे चला, इथे कुठे थांबू नका, गाडीच्या पुढे चला. साहेबांचा हे सुनील दहीवालकर आणि त्यांचे टीम सर्व आलेले आहे साहेब. हे सुद्धा हैसरवाले आहेत. अण्णा 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 बाहेर घालतोय तुम्हाला. पुढे चला, गाडीच्या मला भेटण्यासाठी वार्ड क्रमांक 25 आमचा पटेलजी आहे, शेखर शेरीजी आहे, आत्माराम कांबळे आहेत. हॅलो हॅलो, पियुष गोयल साहेबांचा, औंधा प्रकाश सुर्वे साहेबांचा, एकनाथ शिंदे साहेबांचा. सम्राट बाळासाहेब ठाकरे, गोपाळ शेट्टी साहेब यांनी धर्मवीर आनंद दिघे आणि राम नाईक साहेब यांनी साहेबांना विनंती आहे धर्मवीर आनंद दिघे साहेब हा दादा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा. या ठिकाणी आवाज कुणाचा? महायुतीचा आवाज कुणाचा? या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. जय भवानी. आजच्या अतिशय विराट अशा सभेला उपस्थित आपले महायुतीचे उमेदवार पियुष गोयल साहेब, राम नाईक साहेब, गोपाळ शेट्टी साहेब आणि आपले भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब, प्रवीण दरेकरजी, प्रकाश सुर्वे, गोपाळ शेट्टी साहेब, व्यासपीठ. मी आपली रॅली पाहिली आहे. पियुषजी, आपल्याला एवढा प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय की आपला विजय निश्चित झाला तर लीड मोजायचं. सगळ्यांना बोलू आपण 7 वाजता सकाळी. आणि म्हणून पियुषजी केंद्रात काम करताना नेहमी मुंबईची बाजू होता आणि म्हणून मुंबईसाठी नेहमी काय मिळालं पाहिजे, काय केलं पाहिजे. रेल्वे मंत्री असताना देखील त्यांनी अनेक कामं केली. एसी लोकल पण तुमच्याच काळात आली तेव्हा काही लोक म्हणाले कशाला एसी लोकल, आता ते एसी लोकल पण फुल भरून व्हायला. आणि म्हणून आज ज्या ज्या खात्यामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली त्या खात्यामधून आपण मुंबई आणि महाराष्ट्रासाठी खूप काय देण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कोषाध्यक्ष असल्यामुळे दिल्लीतून कसे पैसे आणायचे हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या विकासामध्ये आपल्याला नक्की या ठिकाणी जी संधी मिळाली आहे, पुन्हा मंत्री होणार आपण आणि त्या मंत्रीपदाचा वापर मुंबईसाठी तर होईलच पण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी देखील होईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. आज राम नाईक साहेबांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. गोपाळ शेट्टी पण इकडे आहेत, सगळे आमचे प्रकाश आहे, प्रवीण आहे, सगळे लोक इथं आहेत आणि मीनाताई आहेत. आता बावनकुळे पण आलेले आहेत, म्हणजे अख्खा प्रदेश पण आलाय, राज्य पण आलाय.
आणि मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, एक लोकप्रतिनिधी कसा असावा तो पियुष गोयल यांच्यासारखा असावा, अशा प्रकारचं एक काम आपण केलेलं आहे. आणि त्यामुळे दिल्लीमध्ये देखील मुंबईचा आवाज घुमवला तुम्ही. आणि थांबा दिल्ली डोले. आणि म्हणून खरं म्हणजे आपण अतिशय अभ्यासूपणे कुठलाही विचार मांडता. आपल्याला मुंबईची खडानखडा माहीत आहे, महाराष्ट्राची पूर्ण माहिती आहे. आणि असा जेव्हा लोकप्रतिनिधी दिल्लीमध्ये जातो, खासदार होतो, आता तुम्ही जेव्हा राज्यसभा होता, आता लोकसभेत जाणार, आज तुम्हाला खूप बोलायला, तुम्हाला उत्तर द्यायचं. आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. या देशामध्ये 10 वर्ष मोदीजींनी केलेलं काम जे काँग्रेसला 50-60 वर्ष करता आलं नाही, ते आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आहे. आणि महायुतीने हे आपलं 2 वर्ष जे काम केलं, महायुती सरकारने आज मुंबई बदलतोय. मुंबईचे रस्ते सुशोभीकरण, आपला दवाखाना, सगळे हॉस्पिटल, हे सगळं जे आपण करतोय, याचा देखील या महाराष्ट्रामध्ये 2 वर्षामध्ये